सर्वात मोठी बातमी राज्यातील विधान परिषदेच्या 4 मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली आहे. त्यानुसार कोकण पदवीधर मतदारसंघ, नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकांसाठी जून 26 रोजी मतदान होणार असून 1 जुलै रोजी मतमोजणी करण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये सध्या विधान परिषदेच्या जागांसाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येते. त्यातच कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेनं अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपानेही ही आमची हक्काची जागा असल्याचे सांगत मनसेला शुभेच्छा दिल्या आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा केली. त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण महायुतीच्या बैठकीशिवाय राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास पोतनीस तर कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे यांची मुदत 7 जुलै रोजी संपत आहे. तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपत आहे. त्यामुळे येथील 4 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर महायुती व महाविकास आघाडीचे नेते मंडळी व इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. त्यातच अगोदर महायुतीतील मनसेने आपला उमेदवार जाहीर केला. त्यानंतर आता राष्ट्रवादीनेही उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे या उमेदवारीवर आता भाजप व शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिक्षक मतदारसंघातून शिवाजीराव कलवडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत शिवाजीराव कलवडे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाजीराव कलवडे यांच्यासाठी छगन भुजबळ यांनी देखील आग्रह धरल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिक्षक मतदारसंघासाठी शिवाजीराव कलवडे यांच्या नावाची घोषणा केली. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ या पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत शिवाजीराव कलवडे यांच्या उमेदवारीचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 2024 मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून शिवाजीराव कलवडे, कार्याध्यक्ष, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचं तटकरे यांनी म्हटले. प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.